ठरलं तर मग या मालिकेतील एक अभिनेत्री गेल्या 17 वर्षापासून एका गंभीर आजाराशी झुंज देत असल्याचं समजलेलं आहे. अभिनेत्रीने स्वतः या आजाराबद्दलचा खुलासा केलेला आहे. तर ठरलं तर मग मालिकेत नागराजच्या बायकोच्या भूमिकेत म्हणजेच सुमनच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री श्रद्धा वर्तक हिने नुकताच तिला झालेल्या एका आजाराबद्दलचा खुलासा केलेला आहे. श्रद्धा ही म्हणाली, एक डाव भटाचा या नाटकाच्या वेळेस मला अचानक सर्दी झाली व माझ्या कानामध्ये कुकरच्या शिट्टी एवढं जोरात ऐकू यावं लागलं. मला वाटलं ते सर्दीमुळे झालं असेल, पण सर्दी बरी झाली व ते कानामध्ये येणारे आवाज अजूनही बंद झाले नाही. गेल्या 17 वर्षापासून मी या आजारासोबत राहतेय. या आजाराला टिनेटच असे म्हणतात. या आजारावर उपचार नाहीये व याचाच परिणाम मला कमी ऐकू यावं लागलं व म्हणून तेव्हा डायरेक्टरचे संवाद मला ऐकू येत नव्हतं, म्हणून मी चालू मालिका सुद्धा तेव्हा सोडलेली व यानंतर मी या आजारावर सवय करायला सुरुवात केली. आजही मला ते आवाज ऐकू येत आहे. एकंदरीतच ठरलं तर मग मालिकेतील श्रद्धा हिला टिनेटच या नावाचा दुर्मिळ आणि गंभीर आजार झालेला आहे.